आणि काय दिले, चम्मच कशासाठी काय लिहिले, चम्मच कशासाठी, ओके ते तो चम्मच आहे ना ताई ह्यासाठी की बाहेर आपलं पाणी वगैरे येतं आपलं बघा भरपूर सारं खराब होऊन जातो नाही का, पाणी येतं ना कुकरमध्ये, कुकर लावला की आपण बाहेर पाणी येतं, मग चम्मच ठेवला ना तर कुकरचं बाहेर पाणी येत नाही, आतमध्येच राहतं आणि बाहेर येत नाही. तर जेव्हा आपण सिंगल कुकर लावू ना, कधी पण लक्षात ठेवायचं, सिंगल ज्यावेळेस कुकर लावू ना त्याच वेळेस ठेवायचं. म्हणजे आपण मसाले भात लावला त्यानंतर काही पण, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिंगल काही सुद्धा लावताय, नुसती डाळ जरी लावली तरी पण उभा ठेवायचा चम्मच, आडवा चम्मच झाला की पाणी बाहेर येतं, तसं येत नाही. आता याला ते थोडासा भात नव्हता खाल्ला त्यामुळे रिटर्न आला होता. करून ठेवा बरं का सगळ्यांनी कमेंट्स, मी आले की करते. सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला ते 5-10 मिनिटं थांबा फक्त. आणि 2 पायाच्या आतमध्ये आराध्य आहे बरं का माझी आरू. सगळ्यांनी थांबा, छोट्या छोट्या कमेंट्स करा. 2च मिनिटात आले, झालं माझं. जाऊ नका कुणीच. प्रशांत दादा अजून एक लॉजिक दाखवते, ठीक आहे. आता बघा हे आपलं जे वेसिंग असतं ना ह्यामध्ये पाणी असं आणलं जातं, ठीक आहे. आता बघा हे पाणी किती दिसत आहे मला. जाळी का तर ठेवत असतो का तर घाण नको जायला म्हणून. थांबा मी हायलाइट